ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान हे अमूल्य आहे. एक केवळ अभिनेत्री नव्हे तर लावणी कलाकार, नृत्य दिग्दर्शिका म्हणून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अभिनयाची, नृत्याची आजही प्रेक्षक आठवण काढतात. लावणी आणि लोककलेच्या क्षेत्रात त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला. मनाचा मुजरा, सर्वसाक्षी, मनाचा कुंकू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. कुण्या गावाचं आलं पाखरू यांसारख्या अनेक लावण्या त्यांनी सादर केल्या. त्यांच्या या एव्हरग्रीन लावण्या आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. एवढंच नव्हे तर त्यांच्या या लावण्या आजही स्टेजवरती सादर केल्या जातात. सगळ्याच वयोगटातील लोक या लावण्या आवडीने पाहतात आणि तितक्याच आवडीने सादर देखील करतात. त्यामुळे लीला गांधी यांची ओळख केवळ आधीच्या पिढीला नव्हे तर आत्ताच्या पिढीला देखील चांगलीच आहे. लावणी आणि लोककलेच्या क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली त्यांची ओळख ही न पुसणारी आहे. पण असं सगळं असताना देखील लीला गांधी यांनी सध्या मराठी चित्रपटसृष्टीविषयी आणि मराठी कलाकारांविषयी एक खंत बोलून दाखवली आहे. ही खंत काय आहे याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिम्माड या पुष्कळश्रोती यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नुकतीच लीला गांधी यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी एक खंत सगळ्यांसमोर व्यक्त केली. ही खंत म्हणजे ज्येष्ठ कलाकारांना हल्ली कोणी फोन देखील करत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली असून या खंत व्यक्त करताना त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्या म्हणाल्या की तुम्ही आम्हाला आज आठवणीने बोलवलं, आमचा जो सत्कार केलात याबद्दल मी तुमची आभारी आहे. आमच्या जुन्या कलाकारांना आठवणीने बोलवणं हे तुमचं खरं तर कर्तव्य आहे. तुम्हीच सांगा आम्हाला बोलवलं पाहिजे की नाही? अहो, सध्या आम्हाला कोणी फोनसुद्धा करत नाही. आम्ही जुने कलाकार आहोत. खरं तर आजच्या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकांनी, कलाकारांनी आम्ही कसे आहोत, आमचं सध्या काय सुरू आहे, एवढं तरी आमच्याशी बोलायला पाहिजे. तुम्ही आम्हाला काही देऊ नका. तुम्ही काही द्यावं अशी आमची अपेक्षा देखील नाही आहे. पण आमच्याशी बोला. आम्हाला कुठेतरी बोलवा. या सगळ्या गोष्टी केल्या तर काय बिघडतं? तुम्ही आज आम्हाला बोलवलं, आमचा इतका सन्मान केला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. लीला गांधी यांनी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचा एक वेगळा ठसा उमटवला असला तरीही त्यांची ही खंत ही त्यांना आयुष्यभरासाठी लागली असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात म्हणून दाखवले. लीला गांधी यांनी सादर केलेल्या सगळ्याच लावण्या आपल्या सगळ्यांनाच आवडतात. तुम्हाला त्यांची लावणी सगळ्यात जास्त कोणती आवडते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ बघण्यासाठी पीएसक्यूआरला सबस्क्राईब करा.